मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात एक दिवसीय फुटबॉल सामने भरवण्यात आले होते। यामध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता। या लहान मुलांचं प्रॅक्टिस गेले 1 महिना सुरू होतं। अंतिम सामना मंगळवार पेठ फुटबॉल क्लब मिरज व सिटी फुटबॉल क्लब मिरज यांच्यात झाला। यामध्ये पेनल्टीमध्ये मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांनी विजय मिळवला। हे सामने उन्हाळी सुट्टी असून घेण्यात आले। याचं नियोजन मुस्तफा मुश्रीफ सर, प्रकाश कांबळे, दिलावर नरवाडे आणि शिकलकर सर यांनी केलं होतं। N24 मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मिरज सिटी फुटबॉल असोसिएशनतर्फे दरवर्षी उन्हाळी शिबिर आयोजित केलं जातं। त्या शिबिराचा सांगता आज करण्याकरता 2026ची चॅम्पियन ट्रॉफी म्हणून आमच्या कॅम्पचे काही टीमा आणि बाहेरचे इन्व्हायटेड संघ यात इन्व्हॉल्व झाले होते। इन्व्हॉल्व संघ टोटल 8 संघ होते। त्या 8 संघातील फायनलसाठी 2 संघ आले फायनलला। त्यात मिरजसाठी ए संघ आणि मंगळवारपेठ फुटबॉल क्लब हा संघ। मंगळवारपेठ क्लब हा फायनलमध्ये विजय झाला। त्याच्याबद्दल आम्ही मिरज सिटी फुटबॉल असोसिएशनतर्फे त्यांचा आभार मानतो। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की उन्हाळी शिबिरात मुलं मोबाईल, लॅपटॉप ह्या इतर खेळाकडे वळणार, फुटबॉलकडे वळणार कारण मिरज सिटीनं हे ध्येय घेतलेलं आहे आणि ते ध्येय आम्ही आज पूर्ण करून दाखवलेलं आहे। परत मी सर्वांना आव्हान करतो, उन्हाळी शिबिरात सर्व आपल्या लेकरांना मुलांना पाठवा ही विनंती। मिरज सिटी फुटबॉल असोसिएशन प्रेसिडेंट मुस्तफा मुश्रीफ, व्हाईस प्रेसिडेंट प्रकाश कांबळे, सेक्रेटरी दिलीप नरवाडे, मी कोच सतीश शिकलकर व आमचे मिरज सिटीचे सर्व फाउंडर इथे थांबले आहेत। त्यांच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।